हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामध्ये भारताच्या इतिहासावर 5 प्रश्न असतील, महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलावर 5 प्रश्न असतील, त्यानंतर राज्यघटनेवर 5 प्रश्न आहेत, 2 प्रश्न क्रीडाविषयक आहेत, 3 प्रश्न विज्ञानावर आहेत आणि 5 प्रश्न हे चालू घडामोडीवर असणार आहेत. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ कोणासाठी महत्त्वाचा आहे तर जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लिपिक आणि शिपाईसाठी महत्त्वाचा आहे. अंगणवाडी अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी महत्त्वाचा आहे. तलाठी, चौकीदार, कामगार विभाग, नगर परिषद भरती या सगळ्या परीक्षांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे सगळे प्रश्न ॲक्चुअलमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत आणि याच्यातले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीटसुद्धा होऊ शकतात. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. आणि याच्या अगोदरसुद्धा 2 दिवसापूर्वी मी सामान्य ज्ञानच्या 25 प्रश्नांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे पहा. आणि याच्यातून लिपिक व शिपाई दोन्ही पदांची तुमची परिपूर्ण अशी तयारी होणार आहे. यामध्ये लिपिक आणि शिपाईचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे, विज्ञान, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर फक्त लिपिकसाठी आहे. तर ते सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, खालील विधानांपैकी कोणते किंवा कोणती विधाने बौद्ध धर्माच्या योगाचार म्हणजेच विज्ञानवाद संप्रदायाबाबत अचूक आहेत. अचूक या शब्दाचा अर्थ काय होतो तर बरोबर आहेत. अरे याच्यामध्ये पहिलं जे विधान दिलेलं आहे ना आपल्याला, पहिलं विधान आहे पहा, या संप्रदायानुसार बाह्य जगाचे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नसते. म्हणजे कोणतं संप्रदाय तर बौद्ध धर्माचा जो योगाचार किंवा विज्ञानवाद संप्रदाय त्याच्याविषयी माहिती आहे. तर या संप्रदायानुसार बाह्य जगाचे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नसते. केवळ चेतना म्हणजेच विज्ञान सत्य आहे. हे विधान बरोबर आहे बरं का. दुसरं आहे, मैत्रेयनाथ आणि असंग हे या संप्रदायाचे प्रमुख प्रवर्तक मानले जातात. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर काय माहिती आहे का? अ व ब दोन्ही हे त्याचं उत्तर आहे. आता याचं तुम्हाला विशेष माहिती द्यायची झाली तर बौद्ध धर्माच्या महायान शाखेमध्ये म्हणजे बौद्ध धर्माच्या 2 शाखा आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. एक आहे महायान आणि दुसरी आहे हीनयान. तर महायान शाखेमध्ये ना योगाचार आणि विज्ञानवाद हा एक महत्त्वाचा तत्वज्ञान संप्रदाय आहे. यानुसार आपण जे बाह्य जग पाहतो ते निव्वळ आपल्या मनाचा भास किंवा चेतनेचा विलास आहे. मैत्रेयनाथ यांनी याची पायाभरणी केली. आता हे नाव लक्षात ठेवा, मैत्रेयनाथ यांनी या संप्रदायाची पायाभरणी केलेली आहे. असंग व वसुबंधू या बंधूंनी गुप्त नावाचं राजघराणं होऊन गेलेलं आहे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये. आणि हे सुवर्णकाळ मानला जातो प्राचीन भारताच्या इतिहासाचा गुप्तकाळ हा. तर या तत्वज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. तर हे जे तत्वज्ञान आहे म्हणजे महायान शाखेतील योगाचार आणि विज्ञानवाद कोणाच्या काळात त्याचा मोठा प्रसार झालेला आहे तर गुप्त काळामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झालेला आहे. चला आता दुसरा प्रश्न आहे पहा, चोळ साम्राज्यातील उत्तर मेरूर शिलालेखावरून ग्रामीण प्रशासनाबाबत कोणती माहिती मिळते? आता चोल हे जे आहे ना हे दक्षिण भारतामधील साम्राज्य होतं आणि ग्रामीण भागामधील जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे खास करून पंचायत राज व्यवस्था, तर चोळ साम्राज्यामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला होता. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय आहे की चोळ साम्राज्यातील उत्तर मेरूर शिलालेखावरून ग्रामीण प्रशासनाबाबत कोणती माहिती मिळते? तर याच्यामध्ये ना ग्रामीण प्रशासनातील जी ग्रामसभा आहे, आजच्या काळामध्ये ग्रामसभा, त्यावेळेस त्याला सभेत असं म्हटलं जायचं. तर सभेत म्हणजेच आजच्या काळातील ग्रामसभा निवड होण्यासाठी उमेदवाराची पात्रता आणि लॉटरी पद्धत जिलाच कुड ओलई असं म्हटलं जायचं त्या स्थानिक भाषेमध्ये, तर हिची माहिती आपल्याला या शिलालेखावरून मिळते. आता याचं विशेष माहिती द्यायची झाली तर प्रांतक चोल प्रथम याच्या काळातील आहे, राजाचं नाव आहे बरं का, चोल राजा प्रांतक चोल प्रथम याच्या काळातील उत्तर मेरूर हे तमिळनाडूमध्ये आहे. तर येथील शिलालेख उत्तर मेरूर नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तो शिलालेख सापडला म्हणून त्याला उत्तर मेरूर शिलालेख असं म्हटलं जातं, जो की तमिळनाडू राज्यामध्ये हे ठिकाण आहे.
हा येथील शिलालेख स्थानिक स्वराज्य संस्थेचा उत्कृष्ट नमुना आहे. यात ग्रामसभेच्या ग्रामसभेच्या सदस्यांसाठी वयाची अट 35 ते 70 वर्षे, वेदांचे ज्ञान, स्वतःचे घर असणे अशा अटी आणि कुड ओलई म्हणजे कुंडीत चिठ्ठ्या टाकून लॉटरी पद्धतीने निवड करणे या पद्धतीचे सविस्तर वर्णन आहे. आता सध्याची जी ग्रामसभा आहे ना, त्यामध्ये गावातील 18 वर्षे पूर्ण केलेले जे तरुण आणि तरुणी आहेत किंवा महिला आणि पुरुष आहेत, त्या सगळ्यांचा समावेश सध्या ग्रामसभेमध्ये होतो. परंतु त्यावेळेला 35 ते 70 वर्ष वयोगटातील लोकांचा समावेश होत असे. त्याच्या पुढे पहा, तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. 1878च्या व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा शब्द हे लक्षात ठेवा, की व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कधी संमत झालेला आहे? तर 1878 मध्ये. बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे, की व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कधी संमत झाला? तर 1878 मध्ये. तर 1878च्या व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टच्या कडक कारवाईपासून वाचण्यासाठी रात्रीतून स्वतःचे स्वरूप इंग्रजी वृत्तपत्रात बदलणारे खालीलपैकी कोणते प्रादेशिक वृत्तपत्र होते? आता याचं जे नाव आहे ना, ते आहे पहा अमृत बाजार पत्रिका. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याची तुम्हाला माहिती द्यायची झाली तर लॉर्ड लिटन हे नाव लक्षात ठेवा, की व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी संमत केला? तर लॉर्ड लिटन हा तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्यानं तो संमत केला, हे लक्षात ठेवा. व्हेरी IMP आहे. तर लॉर्ड लिटन याने भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांची गळचेपी करण्यासाठी 1878 मध्ये हा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कायदा आणला होता. अमृत बाजार पत्रिका हे कोणी सुरू केलेली आहे? हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं. तर अमृत बाजार पत्रिका हे शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष ज्याची बंगालचे आहेत बरं का, यांचे बंगाली भाषेतील, सुरुवातीला हे बंगाली भाषेमध्ये होतं अमृत बाजार पत्रिका, भाषेतील वृत्तपत्र या कायद्याच्या कचाट्यात अडकणार होते. परंतु कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी एका रात्रीत वृत्तपत्र पूर्णपणे इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्याचं कारण काय? हा जो 1878चा लॉर्ड लिटनचा जो व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट होता ना, हा फक्त भारताच्या ज्या स्थानिक भाषा आहेत त्यांनाच लागू होता, त्या भाषेतील वृत्तपत्रांनाच. म्हणून त्यांनी अमृत बाजारचं रूपांतर इंग्रजीमध्ये केलं. आणि अमृत बाजार कोणी सुरू केला होता बंगाली भाषेमध्ये? तर शिरीष कुमार घोष आणि मोतीलाल घोष. याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात. आणि माझं स्पष्टीकरण वगैरे आवडत असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. 1920च्या दशकातील क्रांतिकारी संघटनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता 1920च्या दशकामध्ये ज्या काही क्रांतिकारी संघटना होत्या त्याच्या संदर्भात त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पहा. तर पहिलं विधान आहे, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRA ची स्थापना 1924 मध्ये कानपूर येथे झाली. एक्झॅक्टली बरोबर आहे, की हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1924 मध्ये कानपूर या ठिकाणी झाली. कानपूर सध्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. नंतर 1928 मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर, आता हे जे फिरोजशाह कोटला मैदान आहे ना, हे दिल्लीला आहे, ते सुद्धा माहिती असू द्या. नंतर फिरोजशाह कोटला मैदानावर भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याचे नाव बदलून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन केले, हे सुद्धा बरोबर आहे. आता याच्यामध्ये भगतसिंग आहेत, त्याच्यानंतर तुमचं चंद्रशेखर आझाद आहेत, राजगुरू आहेत. भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी हे केलेलं आहे. तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून अ व ब दोन्ही हे त्याचं उत्तर आहे. आता याची विशेष माहिती द्यायची झाली तर याच्यामध्ये कोण कोण होतं पहा. तर सचिंद्रनाथ सन्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि यांनी कानपूर या ठिकाणी HRA ची स्थापना केली होती. आणि या संघटनेनं काकोरी कट घडवून आणला होता. आता हा काकोरी कट काय माहित आहे का? तर काकोरी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे, या कानपूरच्या जवळच आहे उत्तर प्रदेशमध्ये. तर या काकोरी रेल्वे स्टेशनवर त्यांनी जो शासकीय खजिना रेल्वेमधून जात होता तो लुटला, त्याला काकोरी कट असं म्हटलं जातं. पुढे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांनी समाजवादी विचारांचा प्रभाव वाढवण्यासाठी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला येथे बैठक घेऊन या संघटनेत सोशलिस्ट हा शब्द जोडला आणि ती HSRA बनलेली आहे. तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे आता 5वा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदाच मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम यावर महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला? आता मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम हा ठराव कुठं मंजूर करण्यात आला माहित आहे का? तर कराचीचं जे अधिवेशन आहे 1931चे कराची अधिवेशन, या ठिकाणी तो ठराव मंजूर करण्यात आलेला आहे.
आता याच्याविषयी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं, तर ते स्पष्टीकरण असं आहे पहा मित्रांनो, की गांधी आयर्विन कराराला मंजुरी देण्यासाठी आणि भगतसिंग, सुखदेव व राजगुरू, हे राजगुरू आपल्या महाराष्ट्राचे बरं का. खेड तालुक्याला जे राजगुरू म्हणलं जातं, राजगुरू न गलती यांच्या नावावरूनच, यांच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर 1931 मध्ये कराची येथे हे विशेष अधिवेशन भरले होते. याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा तयार केलेला मूलभूत हक्क व राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमाचा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. आता याच्यामध्ये किती प्रश्न तयार झाले ते पहा, की गांधी आयर्विन कराराला कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनात देण्यात आलेली आहे? तर 1931च्या कराची येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे. आता हे जे कराची आहे ना, सध्या पाकिस्तानमध्ये आहे बरं का. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल होते, जे की पुढे भारताचे पहिले गृहमंत्री झाले, भारताचे पहिले उपपंतप्रधान झाले. लोह पोलादी म्हणजे पोलादी पुरुष असं लोह पुरुष असं त्यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर अ, या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम आहे, याचा मसुदा कोणी तयार केला होता? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यापुढे 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भूगर्भीय रचनेचा विचार करता खालीलपैकी कोणत्या ठळक प्रणालीमध्ये दगडी कोळशाचे विपुल साठे आढळतात आणि ती प्रणाली प्रामुख्याने कोणत्या नदीखोऱ्यात केंद्रित आहे? तर याचं उत्तर आहे पहा, गोंडवना ठळक प्रणाली आणि वर्धा वैनगंगा नदीचे खोरे. तर यामध्ये आपल्याला दगडी कोळसा फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. आता त्याच्याविषयी जर तुम्हाला विशेष माहिती द्यायची झाली, तर विशेष माहिती अशी आहे पहा, की महाराष्ट्रातील एकूण कोळसा साठ्यापैकी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो काही कोळसा साठा आढळतो, त्यापैकी 99% पेक्षा जास्त कोळसा हा गोंडवाना कालखंडातील खडकांमध्ये आढळतो. हा खडक पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये म्हणजेच वर्धा, वैनगंगा आणि कन्हान नद्यांच्या खोऱ्यामध्ये पसरलेला आहे. हे लक्षात आले सर्वांच्या? ही विशेष माहिती पण लक्षात ठेवा बरं का. उत्तर ते दक्षिण याप्रमाणे महाराष्ट्रातील सातमाळा, अजिंठा डोंगर रांगेतील प्रमुख शिखरांचा किंवा किल्ल्यांचा योग्य क्रम कोणता? तर याच्यामध्ये उत्तर ते दक्षिण लावायचं आहे आपल्याला बरं का. आता आपली जी महाराष्ट्राची जी सह्याद्री पर्वतरांग आहे, त्याच्यापासून पूर्वेला 3 डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगररांग सर्वात उत्तरेला आहे. त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट आणि सर्वात खाली दक्षिणेला शंभू महादेव डोंगर रांगा आहेत. आता याच्यामध्ये ही जी सातमाळा डोंगर रांग आहे ना, ही प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यातील अनकाई टंकाई किल्ल्यापासून अजिंठा डोंगर रांग सुरू होते, जी की प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये आढळते. क्लिअर झाले? आणि वेरूळच्या लेण्या, अजिंठ्याच्या लेण्या, दौलताबादचा किल्ला हे सगळं या अजिंठ्याच्या लेण्यामध्ये आहे. ते सुद्धा माहिती असू द्या. तर सर्वात उत्तरेला साल्हेर अ, अ, हे शिखर किंवा किल्ला आहे. त्याच्या दक्षिणेला धोडप, त्याच्या दक्षिणेला सप्तशृंगी या ठिकाणी 3.5 शक्तिपीठांपैकी एका देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली अनकाई टंकाई आणि हे सगळे ठिकाणं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगांपैकी सातमाळा डोंगर रांगेमध्ये हे सगळेजण आहेत. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई आहे. आणि 2 नंबरला उंच शिखर कोणतं आहे महाराष्ट्राचं? तर ते साल्हेर आहे, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ती सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता विशेष माहिती पाहायची झालं, तर नाशिक जिल्ह्यातील सातमाळा रांगेत पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा उत्तर पश्चिम दिशेकडून खाली येताना सर्वात आधी साल्हेर लागतं, ज्याची उंची 1567 मीटर आहे आणि कळसुबाईची 1646 मीटर. हे दोन्ही लक्षात ठेवा. हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. बऱ्याच परीक्षांना साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आलेला आहे. तर नाशिक जिल्ह्यात. आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं हाही प्रश्न आलेला आहे, तर तो साल्हेर आहे. त्यानंतर धोडप, सप्तशृंगी आणि सर्वात पूर्वेकडे मनमाडजवळ अनकाई टंकाई हे किल्ले येतात. आणि त्या अनकाई टंकाई किल्ल्यापासूनच पुढे अजिंठा ही डोंगररांग सुरू होते. मान्सूनचा ब्रेक मान्सूनच्या ब्रेक या स्थितीबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? आता मान्सूनचा जो ब्रेक आहे या स्थितीबाबत आपल्याला सांगायचं झालं, तर ब्रेक म्हणजे काय? तर बंद होणे. बरोबर आहे की नाही? मग दक्षिण पश्चिम मान्सून काळात देशाच्या अंतर्गत भागात दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य 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 मान्सून वारे
तर या भागा म्हणजे त्याला दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्य मान्सून वारे याच्यामुळेच आपल्याला 80% पाऊस पडतो. तर या काळामध्ये देशाच्या अंतर्गत भागात किंवा उत्तर मैदानी भागात एकाच वेळी 2 किंवा अधिक आठवडे पाऊस पूर्णपणे थांबणे त्यालाच मान्सूनचा ब्रेक असं म्हटलं जातं. आता मान्सून काळात जेव्हा मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकतो, तेव्हा उत्तर मैदानी भागात पाऊस पडणे बंद होते आणि हिमालयाच्या भागात मुसळधार पाऊस होतो. मैदानी भागात निर्माण होणाऱ्या कोरड्या कालखंडालाच हवामानशास्त्रात मान्सूनमधील थंड असं म्हणतात आणि हा जो भाग आहे मान्सूनमधील थंड ह्या कुठं तयार होतो? तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे त्या भागामध्ये हा तयार होतो. ते सुद्धा लक्षात ठेवा. सिंधू नदीच्या खालील उपनद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा भारताच्या नकाशात पूर्वेकडून डावीकडे योग्य क्रम लावा. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जर याचा आपल्याला योग्य क्रम लावायचा झाला तर तो योग्य क्रम कसा आहे माहिती आहे का? तर सर्वात पूर्वेला आहे सतलज नदी, त्याच्या पश्चिमेला बियास नदी, त्याच्या पश्चिमेला रावी नदी, त्याच्या पश्चिमेला चिनाब नदी आणि सर्वात पश्चिमेला झेलम नदी आणि या सगळ्या नद्या त्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये येतात. तर किंवा त्याच्या उपनद्या आहेत. आता याच्यामध्ये भारताच्या नकाशात पूर्वेकडून म्हणजे तिबेट हिमाचल सीमेकडून पश्चिमेकडे म्हणजेच पाकिस्तानकडे जाताना नद्यांचा क्रम असा आहे पहा, की सर्वात पूर्वेला सतलज आहे, त्यानंतर बियास, त्याच्या पश्चिमेला रावी, त्याच्या पश्चिमेला चिनाब आणि शेवटी काश्मीर खोऱ्यातून वाहणारी झेलम ही सर्वात पश्चिमेला आहे. तर हा क्रम तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. श्रीनगर नावाचं जे शहर आहे ना काश्मीर खोऱ्यातील किंवा जम्मू काश्मीरमधील ते झेलम नदीच्या तीरावरच आहे, ते पण माहिती असू द्या. आता करेवा प्रकारची मृदा भारताच्या कोणत्या विशिष्ट प्रदेशात आढळते आणि ती कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर ती काश्मीर खोऱ्यामध्ये आढळते आणि केशर या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याची विशेष माहिती जर तुम्हाला द्यायची झाली, तर त्याची विशेष माहिती अशी आहे पहा, की करेवा या हिमनदीच्या म्हणजे करेवा ही जी मृदा आहे ही कशी तयार होते? तर ज्या हिमनद्या आहेत हिमालयामधल्या हिमनद्या म्हणजे बर्फाच्छादित असलेल्या नद्या. तर हिमनदीच्या संचयनामुळे तयार झालेल्या सुपीक मातीच्या टेकड्या किंवा पठार आहेत, ज्या प्रामुख्याने जम्मू काश्मीरमधील काश्मीर खोऱ्यात पीर पंजाल रांगांच्या दरम्यान आढळतात. म्हणजे जे शाफरन किंवा जे उत्पादन होतं ते पीर पंजाल रांगांच्या दरम्यान आढळतं. ही जमीन अत्यंत मौल्यवान अशा जाफरान म्हणजेच केशर शाफरान इथं जाफरान दिले शाफरान म्हणजेच केशर या शेतीसाठी सर्वोत्तम मानली जाते. आज जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेटवाडी रुडोकोल घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेटवाडी रुडोकोल शिकत घ्या. याच्यामध्ये कामगार कायदे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, गणित या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि परीक्षेला निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. चला आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेचे एकात्म स्वरूप दर्शवितात जी संघराज्य संकल्पनेच्या विरुद्ध आहेत? आता याचं जर उत्तर तुम्हाला द्यायचं झालं तर त्याचं आहे पहा एकात्मिक न्यायव्यवस्था. भारतामध्ये एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. अखिल भारतीय सेवा IAS, IPS, IRS, IFS या अखिल भारतीय सेवा आहेत. राज्यपालांची राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच वरील सर्व अ, ब, ट हे त्याचं उत्तर आहे, की हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं एकात्म स्वरूप दर्शवतात. आता याचं स्पष्टीकरण पहा. संघराज्यात केंद्र आणि राज्य समान पातळीवर असतात. परंतु भारतामध्ये एकेरी न्यायव्यवस्था आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. अखिल भारतीय सेवांमधील अधिकाऱ्यांवर केंद्राचे नियंत्रण असते आणि केंद्र सरकार राज्यपालामार्फत राज्यांवर नियंत्रण ठेवू शकतो. ही तिन्ही वैशिष्ट्ये केंद्राला अधिक शक्तिशाली बनवणारी म्हणजेच एकात्म आहेत. आता पुट्टस्वामी विरुद्ध भारतीय संघराज्य काय म्हणत आहे मी? पुट्टस्वामी विरुद्ध भारतीय संघराज्य 2017 या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत कोणत्या हक्काला मूलभूत हक्क म्हणून घोषित केलेला आहे? तर याच्यामध्ये कोणता कायदा आहे तो माहिती आहे का? तर तो आहे पहा गोपनीयतेचा किंवा निजतेचा अधिकार, त्यालाच राईट टू प्रायव्हसी असं म्हटलं जातं. आता याची विशेष माहिती अशी आहे की ऑगस्ट 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नवन्यायाधीशांच्या खंडपीठाने जस्टिस KS पुट्टस्वामी खटल्यात ऐतिहासिक निकाल दिला. त्यांनी स्पष्ट केले की
निजतेचा अधिकार म्हणजेच राईट टू प्रायव्हसी हा राज्यघटनेच्या कलम 21 मधील जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक अविभाज्य भाग आहे. चला त्याच्या पुढे अविश्वास ठरावाबाबत खालील विधानांचा विचार करा. आता कोणती विधानं केलेली आहेत त्याच्यामध्ये? तर पहिलं जे विधान आहे ना, ते आहे पहा, राज्यघटनेत अविश्वास ठरावाचा कोणताही थेट उल्लेख नाही. तर हे विधान बरोबर आहे. हा ठराव लोकसभेत मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो, हे सुद्धा बरोबर आहे. हा ठराव केवळ संपूर्ण मंत्री परिषदेच्या विरुद्धच मांडता येतो, वैयक्तिक मंत्र्याविरुद्ध नाही, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच वरील सर्व अ, ब, ट ही तिन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. अचूक म्हणजेच बरोबर विधान आहेत. आता स्पष्टीकरण द्यायचं झालं तर राज्यघटनेच्या कलम 75(3) मध्ये फक्त मंत्री परिषद, ज्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो, तर मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल, हे सुद्धा लक्षात ठेवा बरं का, की मंत्रिमंडळ किंवा मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल, अशी माहिती कोणत्या कलमात दिलेली आहे? तर कलम 75(3) मध्ये, उपकलम 3 त्याचं. असे म्हटले आहे, अविश्वास ठराव हा शब्द नाही. हा लोकसभेच्या नियम 198 मध्ये आहे. म्हणजे अविश्वास हा जो शब्द आहे ना, हा लोकसभेचे वेगळे नियम आहेत. त्या लोकसभेचे जे कोणते नियम आहेत, त्या नियमामध्ये 198 क्रमांकाचा नियम आहे. त्यामध्ये या अविश्वास ठरावाची माहिती आहे. तो स्वीकारण्यासाठी 50 खासदारांची स्वाक्षरी किंवा संमती लागते आणि म्हणजे मांडण्यासाठी बरं का, 50 खासदारांची संमती किंवा स्वाक्षरी लागते. तो संपूर्ण सरकार पाडण्यासाठी असल्याने वैयक्तिक मंत्र्याविरुद्ध न आणता संपूर्ण मंत्री परिषदेच्या विरोधातच आणावा लागतो. आता भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकनच्या अधिकाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला काय सांगायचं आहे? चुकीचं विधान कोणतं आहे ते सांगायचं या ठिकाणी. तर इथे पहा, हा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयांना आहे, हे बरोबर आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय माहिती आहे का? केंद्र सरकार किंवा राज्य शासन यांनी केलेला जो कायदा आहे, तो राज्यघटनेशी सुसंगत आहे की नाही हे ठरवणे म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन असते. तर हे विधान बरोबर आहे. संसदेने केलेला कायदा राज्यघटनेच्या मूळ चौकटीचा भंग करत असल्यास न्यायालय तो रद्द करू शकते, हे सुद्धा बरोबर आहे. त्यासाठी तर न्यायालयीन पुनर्विलोकन आहे ना. राज्यघटनेच्या 9व्या अनुसूचित कोणत्याही कायद्याचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही, हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं, तर हे 3 नंबरचं जे विधान आहे ते चुकीचं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन हा अधिकार भारतीय न्यायव्यवस्थेने अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलाय, हे विधान बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा. सगळे म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे, बरोबर कोणतं आहे, तर बरोबर विधानं तुम्ही खास करून सर्वांनी लक्षात ठेवा. आता याच्याविषयी स्पष्टीकरण द्यायचं झालं तर सुरुवातीला 9व्या अनुसूचीतील कायदे पुनर्विलोकनापासून सुरक्षित होते. म्हणजे सुरुवातीला हे होतं बरं का. परंतु 2007 मधील आय.आर. कोएल्लो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की 24 एप्रिल 1973 ला जो केशवानंद भारती खटला झाला ना, नंतर 9व्या अनुसूचीत समाविष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याने जर मूलभूत हक्कांचा किंवा मूळ राज्यघटनेच्या मूळ चौकटीचा भंग केला असेल तर त्याचे न्यायालयीन पुनर्विलोकन केले जाऊ शकते. म्हणजे आता 9व्या अनुसूचीतील कायद्याचं सुद्धा पुनर्विलोकन करता येतं, हे लक्षात ठेवा. जर संसदेला राज्यघटनेतील राष्ट्रपतींच्या निवडणूक पद्धतीत कलम 54 व 55 बदल करायचा असेल तर घटना दुरुस्तीचे कोणते बहुमत असणे आवश्यक आहे? तर यासाठी कोणतं बहुमत असणं आवश्यक आहे माहिती आहे का? की आपल्याला राष्ट्रपती, आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतो पहा, तर संसदेचे सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि घटक राज्यांमध्ये जे विधानसभेमधील निर्वाचित आमदार आहेत ना, ते सहभागी होत असतात. म्हणून संसदेचे विशेष बहुमत आणि सोबत किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मंजुरीने 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. म्हणजे घटना दुरुस्ती करण्याच्या 3 पद्धती आहेत बरं का. एक साध्या बहुमताने, दुसरं संसदेच्या विशेष बहुमताने आणि तिसरी पद्धत संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळांची मंजुरी. तर ही सर्वात कठीण पद्धत मानली जाते. आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी पद्धत आहे त्याची माहिती कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर कलम 54 आणि कलम 55 मध्ये दिलेली आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. 16 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत आपण आता. पुढचा प्रश्न आहे पहा, म्हणजे सॉरी त्याचं स्पष्टीकरण पाहूयात आपण. कलम 368 नुसार
ज्या बाबींचा संबंध भारताच्या संघराज्य रचनेशी येतो, जसे की राष्ट्रपतींची निवडणूक, केंद्र राज्य संबंध, सर्वोच्च न्यायालय या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमतासोबतच भारतातील एकूण राज्यांपैकी किमान 50% जास्त संमतीची साध्या बहुमताने मंजूर ठराव गरज असते. क्लिअर झाले सर्वांचं? कुणासाठी? राष्ट्रपतींची निवडणूक, केंद्र राज्य संबंध, सर्वोच्च न्यायालय यांच्यासाठी. चला त्याच्या पुढे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताच्या कामगिरीबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे? आता क्रीडा घटकावर आधारित हा प्रश्न आहे पहा. तर कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला पाहायचं आहे, की भारताने एकूण 2 सुवर्ण पदक जिंकली हे विधान चुकीचं आहे. मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली नेमबाज आणि पहिली महिला खेळाडू ठरली हे बरोबर आहे. नीरज चोप्राने सलग दुसरे सुवर्ण पदक पटकावले हे चुकीचं आहे, कारण या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलं, पण पॅरिसमध्ये सिल्वर भेटलेलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले हे सुद्धा चुकीचं आहे. तर सत्यविधान कोणतं आहे? 2 नंबरचं. आता याच्याविषयी माहिती पहा, की पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आणि सरबजोत सिंग सोबत मिश्र संघ प्रकारात कांस्य पदक मिळवून इतिहास रचला. म्हणजे दोन्हीमध्ये तिला कांस्य पदक मिळालेले आहे, ब्रॉन्झ मेडल. या स्पर्धेत भारताला एकही सुवर्ण पदक मिळाले नाही. नीरज चोप्राला रौप्य म्हणजे सिल्वर पदक मिळाले आणि हॉकी संघाला कांस्य पदक मिळालेलं आहे. आता टेनिस जगातील 4 प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा दरवर्षी ज्या क्रमाने खेळवल्या जातात, त्यांचा वर्षाच्या सुरुवातीपासूनचा योग्य कालानुक्रम कोणता? तर त्याचा योग्य जो कालानुक्रम आहे ना, तो आहे पहा. सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन होते, त्याच्यानंतर फ्रेंच ओपन होते, त्याच्यानंतर विम्बल्डन होते आणि त्यानंतर US ओपन होते. आता आपण ना याची काही विशेष माहिती आहे ती पहा, की दरवर्षी ग्रँड स्लॅमची सुरुवात जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनने होते. आता हे जे ऑस्ट्रेलियन ओपनचं कोर्ट आहे ते हार्ड कोर्ट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन होते. मे जूनमध्ये फ्रेंच ओपन होते आणि फ्रेंच ओपनचं जे कोर्ट आहे ते क्ले कोर्ट आहे, म्हणजे मातीचं आहे. त्याच्यानंतर जून जुलैमध्ये विम्बल्डन ही स्पर्धा होते आणि याचं कोर्ट हे ग्रास कोर्ट आहे, म्हणजे गवताचं. आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये US ओपन ही स्पर्धा होते. याचं जे कोर्ट आहे ते हार्ड कोर्ट आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. सिक्वेन्स लक्षात ठेवा. कोणत्या महिन्यात कोणती स्पर्धा होते ते लक्षात ठेवा. व्हेरी IMP माहिती आहे. आणि हे जे म्हणजे ह्या ज्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत, त्या टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. तर ऑस्ट्रेलिया ओपन, त्याच्यानंतर तुमचं ऑस्ट्रेलिया ओपन, नंतर फ्रेंच ओपन, त्याच्यानंतर विम्बल्डन आणि US ओपन. आता रात्रीच्या वेळी आकाशात तारे विज्ञानचे प्रश्न पाहूयात आपण. रात्रीच्या वेळी आकाशात तारे लुटलुटताना दिसतात. यामागील मुख्य भौतिकशास्त्रीय कारण कोणते आहे? तुम्ही लहानपणी आकाशामध्ये रात्रीच्या वेळी पौर्णिमेच्या रात्री कधी असं आकाशात पाहिलं असेल, तर त्यावेळेला आपल्याला तारे लुटलुटताना दिसतात किंवा आता तुम्ही पाहत असाल. तर त्याचं जे उत्तर आहे ना, ते आहे पहा कशामुळे तसं दिसतं. तर ताऱ्यांच्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वातावरणातील वेगवेगळ्या थरांच्या बदलत्या घनतेमुळे होणारे सततचे अपवर्तन, म्हणजे प्रकाशाचं जे अपवर्तन आहे त्यामुळे आपल्याला तारे लुटलुटताना दिसतात. त्याला ॲटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. आणि हे अपवर्तन कशामुळे होतं? तर पृथ्वीच्या वातावरणातील जे वेगवेगळे थर आहेत त्याची घनता वेगवेगळी असते, म्हणून ते अपवर्तन होतं. आता त्याची विशेष माहिती पहा. हे जे तारे आहेत ना, हे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने हे प्रकाशाचे बिंदू स्रोत असतात. त्यांचा प्रकाश जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतो, तेव्हा वेगवेगळ्या तापमानाच्या आणि घनतेच्या हवेच्या थरांमधून जाताना त्याचे सतत अपवर्तन होते. हवेची ही हालचाल सतत सुरू असल्याने ताऱ्याची आभासी स्थिती आणि आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणारा प्रकाश बदलत राहतो, ज्यामुळे तारे लुटलुटताना दिसतात. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 19 नंबरचा. आपल्या रक्ताचा सामू, सामू म्हणजे काय? त्याला पीएच व्हॅल्यू इंग्लिशमध्ये म्हणतात. आम्ल विम्ल निर्देशांक याला सामू असं म्हटलं जातं. साधारणपणे 7.35 ते 7.45 दरम्यान असतो. रक्ताचा पीएच नियंत्रित ठेवण्यासाठी काय म्हटलेलं आहे? रक्ताचा
पीएच म्हणजे सामू नियंत्रित ठेवण्यासाठी मानवी शरीरात कोणती मुख्य बफर प्रणाली कार्यरत असते? तर याच्यामध्ये असते कार्बोनिक ॲसिड आणि बायकार्बोनेट आयन प्रणाली. ही आपल्या शरीरामध्ये काय असते, कार्यरत असते, ज्यामुळं मानवाच्या रक्ताचा जो सामू आहे तो नियंत्रित राहतो. आता याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर मानवी शरीरातील जैविक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी रक्ताचा सामू स्थिर असणे आवश्यक असते. त्याच्यानंतर कार्बोनिक ॲसिड आणि बायोकार्बोनेट आयन ही प्रणाली रक्तामध्ये जमा होणारे अतिरिक्त हायड्रोजन आयन्स शोषून किंवा सोडून रक्ताचा पीएच म्हणजे सामू आम्लयुक्त किंवा जास्त आम्लयुक्त होऊ देत नाहीत. आता त्याच्या पुढचं पहा, 20वा प्रश्न आहे, विज्ञानचाच आहे. मानवी शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीबाबत खालील विधानांचा विचार करा. आता स्वादुपिंडाच्या बाबत जर विचार केला तर स्वादुपिंड ही मानवी शरीरातील एक मिश्र ग्रंथी आहे, जी संप्रेरके आणि पाचक रसे दोन्ही स्त्रवते. तर हे विधान बरोबर आहे पहा. ही एक मिश्र ग्रंथी आहे स्वादुपिंड, जी संप्रेरके आणि पाचक रस दोन्ही स्त्रवत असते. यातील लँडरहॅन्सच्या द्वीपसमूहातील बीटा पेशींपासून ग्लुटागॉन हे संप्रेरक स्त्रवते. हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे, तर केवळ ब हे काय आहे, चुकीचं आहे. आता याचं विशेष माहिती पहा, की विधान अ बरोबर आहे, कारण स्वादुपिंड अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही आहे, दोन्ही ग्रंथी आहे ती. परंतु विधान ब चुकीचं आहे, कारण बीटा पेशींमधून इन्सुलिन स्त्रवते, जे रक्तातील साखर कमी करते. ग्लुकॉन हे अल्फा पेशींमधून स्त्रवते, जे रक्तातील साखर वाढवते. हे लक्षात ठेवा, की बीटा पेशींमधून इन्सुलिन स्त्रवतं आणि ग्लुकॉन हे अल्फा पेशींमधून स्त्रवतं. आणि हे जे इन्सुलिन आहे ना, ते आपल्या स्वादुपिंडामधूनच बाहेर येतं बरं का. ग्लुकॉन सुद्धा स्वादुपिंडामधूनच स्त्रवत असतं. क्लिअर झाले सर्वांचं? म्हणजे आपला जो डायबिटीज हा आजार आहे स्वादुपिंडाशी संबंधित आहे. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई-बुक विकत घ्या. याची फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे आणि संपूर्ण सिलेबस याच्यामधून तुमचा कव्हर होणार आहे. म्हणजे ICDSचे जे कायदे आहेत, पोषणाचे जे अभियान आहे, ते सगळं आणि जो काही अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण कव्हर होईल आणि फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे. आता चालू घडामोडीवरचे काही प्रश्न पाहूयात आपण. भारतात 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये 1 जुलै 2024 पासून ब्रिटिशकालीन कायद्यांची जागा घेणारे 3 नवीन गुन्हेगारी कायदे लागू करण्यात आले. त्या संदर्भात खालील कोणती जोडी अयोग्य किंवा चुकीची आहे? तर याच्यामध्ये इंडियन पिनल कोड चं रूपांतर, इंडियन पिनल कोड म्हणजे IPC 1860चं रूपांतर भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS मध्ये झालेलं आहे. ही जोडी बरोबर आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973चं रूपांतर भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजे BNSS मध्ये झालेलं आहे. हे सुद्धा बरोबर आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 त्याचं रूपांतर भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA मध्ये झालेलं आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि मग चौथं चुकीचं आहे. पोलीस ॲक्ट 1861 भारतीय पोलीस सुरक्षा संहिता हे चुकीचं आहे. आता त्याचं स्पष्टीकरण पहा. केंद्र सरकारने केवळ 3 मुख्य गुन्हेगारी कायद्यांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार IPCच्या जागी भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS, हे BNSचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा बरं का, भारतीय न्याय संहिता, जो की IPCच्या जागी लागू झाला. CRPCच्या जागी भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, हे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आणि एव्हिडन्स ॲक्टच्या जागी भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच BSA लागू करण्यात आला आणि चौथ्या पर्यायातील असा कोणताही बदल केलेला नाही. 2025 मध्ये पार पडलेल्या 2025 मध्ये पार पडलेल्या 51व्या G7 शिखर परिषदेचे यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे होतं? तर ते कॅनडा या देशाकडे होतं. कॅनडा हा उत्तर अमेरिकेमधील एक महत्त्वाचा देश आहे. 2024 मधील 50वी G7 शिखर परिषद इटलीमधील आपुलिया या ठिकाणी झाली आणि त्यानंतर रोटेशन पद्धतीनुसार 2025 मधील 51व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी कॅनडा या देशाकडे होती. 2026 ची G7 शिखर परिषद कोणत्या देशात आहे ते मला सांगा कमेंटमध्ये. 21व्या शतकातील भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 2024 मध्ये जाहीर झालेला
54वा दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. मिथुन चक्रवर्ती हे त्याचं उत्तर आहे. आणि ऑक्टोबर 2024 मध्ये पार पडलेल्या 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी वर्ष 2022चा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीचा 53वा पुरस्कार वहिदा रेहमान यांना मिळालेला होता. आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू बाबत खालील विधाने अभ्यासा. आता त्याच्यामध्ये काय म्हटलेले अटल सेतूच्या बाबतीत ते पहा, की हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे, बरोबर आहे. ज्याची एकूण लांबी 21.8 किलोमीटर आहे, अगदी बरोबर आहे. हा पूल मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील नावाशेवा यांना जोडतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ व ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. आता याची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. तेच आहे सगळं, की जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूचे उद्घाटन झाले. हा पूल 21.8 किलोमीटर लांबीचा, समुद्रावरील लांबी 16.5 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवा. देशातील सर्वात लांब सागरी पूल असून यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर अवघ्या 20 मिनिटांवर आलेलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, एक मिनिट हे काय झालं, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या आदित्य L1 मोहिमेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं जे विधान आहे ना त्याच्यामध्ये, तर पहिलं विधान आहे पहा, हे यान पृथ्वीपासून साधारणतः 1.5 दशलक्ष म्हणजे 15 लाख किलोमीटर अंतरावरील लँड्राजियन पॉइंट 1 ज्याला L1 म्हटलं जातं, भोवतीच्या हॅलो कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. हे विधान बरोबर आहे. हे यान पाठवण्यासाठी GSLV MK3 या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला. हे विधान चुकीचं आहे. म्हणजे केवळ हे विधान बरोबर आहे. आता याचं विशेष माहिती पहा, की विधान अगदी बरोबर आहे, की जानेवारी 2024 मध्ये हे यान L1 पॉइंटवर यशस्वीपणे पोहोचले. परंतु विधान ब चुकीचं आहे, कारण आदित्य L1 हे यान GSLV ऐवजी PSLV C57 या इस्रोच्या अत्यंत विश्वासू प्रक्षेपकाद्वारे म्हणजेच लॉन्च व्हेकलद्वारे 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं होतं. आणि आदित्य L1 हे जे यान आहे ना, हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं आहे बरं का. आणि जर तुम्हाला एक मिनिट जर तुम्हाला चौकीदार पदासाठी रेकॉर्डेड हुडोकोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चौकीदार रेकॉर्डेड हुडोकोड विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.